विजयपूर गावात श्याम आणि मोहन असे दोन मित्र राहत होते. श्याम फार परिश्रमी होता, पण मोहन आळस करीत आपल्या शेतात काम करीत असे. अरे वा श्याम, मी ऐकले आहे या वर्षी तुझी खूप चांगली शेती झाली आहे. हो काका, यावेळी माझी शेती खूप छान झाली आहे. पिके विकल्यावर मला चांगला नफा होईल. मुला, तुझ्या शेतात एकूण किती पोती धान्य झाले? काका, 5 एकर जमिनीवर एकूण 200 पोती धान्य झाली आहेत. ठीक आहे काका, मी निघतो. मला आज धान्य विकायला जायचं आहे. असे म्हणून श्याम तिथून निघून जातो. थोड्या वेळाने मोहन सुद्धा आपल्या शेताकडे निघाला. अरे मोहन मुला, कुठे चाललास? काका, शेतात धान्याची पोती आहेत. आज सकाळीच मी ती भरली होती. आता ती आणायला जात आहे. मोहन मुला, तुझ्याकडेही 5 एकर जमीन आहे ना? तर तुझ्या शेतात या वर्षी किती पोती झाली? हो काका, माझ्याकडे 5 एकर जमीन आहे आणि या वर्षी माझ्या शेतात फक्त 20 पोतीच झाली. बघ, तुझा मित्र श्याम याच्याकडेही 5 एकर जमीन आहे, पण त्याच्या शेतात 200 पोती धान्य झाले आहे. तुमच्या दोघांची शेत तर एकाच भागात आहेत आणि जमीन सुद्धा सारखीच आहे. काय म्हटलं काका? माझ्या मित्र श्यामच्या शेतात 200 पोती धान्य झाले, पण त्याने तर मला सांगितलेच नाही. ठीक आहे काका, मी निघतो. सायंकाळी मोहन स्वतःचे धान्य विकून घरी परतला. घरी पोहोचून मोहनने सगळी गोष्ट आपल्या बायकोला सांगितली. तुम्हाला माहीत आहे का, तुम्हाला जास्त तोटा का झाला? कारण तुम्ही तुमच्या मित्रासारखी मेहनत करत नाही, म्हणूनच तुम्हाला कमी पोती मिळाली. जेव्हा मन होईल तेव्हाच तुम्ही शेतावर जाता आणि असेच चालले तर कसं होणार? अरे भाग्यवान, यात माझी काय चूक आहे? माझ्या कुवतीप्रमाणे मी जेवढं शक्य होतं तेवढे करतोच ना. आता मला सांग, मी आणखीन काय करणार? आता मला सांग, मी याशिवाय अजून काय करू? बघा, तुम्ही तुमची जमीन विकून टाका आणि श्यामच्या शेजारील जमीन विकत घ्या. श्यामची 5 एकर जमीन आहे, तर तुम्हीही तितकीच 5 एकर जमीन विकत घ्या आणि श्यामला सांगा की आपण दोघे मिळून संपूर्ण 10 एकर जमिनीवर एकत्र काम करू आणि जो काही नफा होईल तो आपण दोघे समान वाटून घेऊ. हो, तू अगदी बरोबर बोललीस. मी उद्या सकाळीच श्यामकडे जाऊन ही गोष्ट बोलेन आणि मला जिथपर्यंत माहिती आहे, श्याम माझं म्हणणं नक्कीच नाकारणार नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मोहन आपल्या मित्र श्यामकडे जातो. कसा आहे श्याम? ठीक आहे. तू सांग, एवढ्या सकाळी कसा काय आलास? श्याम, आपण लहानपणापासून चांगले मित्र आहोत. मी विचार करत होतो की माझी जमीन विकावी आणि तुझ्या शेजारील 5 एकर जमीन विकत घ्यावी. हो हो मोहन भाऊ, नक्की घे. ही तर खूप चांगली गोष्ट आहे. मला देखील चांगला शेजारी मिळेल. चल, आपण सेठ मनीरामकडे जाऊन जमीन खरेदी विक्रीची बोलणी करूया, कारण माझ्या शेजारी जमीन सेठ मनीरामची आहे. मग दोघेही सेठ मनीरामकडे जातात. सेठजी, श्यामच्या शेजारी जी जमीन आहे ती मला विकत घ्यायची आहे. घ्या ना, मी केव्हा नकार दिला आहे. पण जमीन खरेदीसाठी पैसे आणलेत का? खरं तर सेठजी, मी माझी 5 एकर जमीन विकणार आहे आणि श्यामच्या शेजारील 5 एकर जमीन विकत घेणार आहे. घ्या, मला काही अडचण नाही, पण माझ्या जमिनीच्या बदल्यात मला तुमची जमीन आणि 5,000 रुपये द्या. पण सेठजी, माझी जमीनही 5 एकरचीच आहे आणि तुमचीही 5 एकरची आहे. मग तुम्ही माझ्याकडून 5,000 रुपये का मागत आहात? बघा मोहन भाऊ, जमिनीची किंमत ही काळानुसार ठरते. जर घ्यायची असेल तर 5,000 द्या, नाही तर राहू द्या. ठीक आहे सेठजी, तुम्ही 5,000 रुपये घ्या, पण जमीन मला द्या.
मग मोहन सेठ मणिरामकडून ती जमीन विकत घेतो आणि काही दिवसानंतर अहो ऐका ना मोहन भाऊ, उद्यापासून आपण शेतात नांगरणीला लागलो पाहिजे. त्यामुळे उद्या सकाळी शेतात जाण्यासाठी तयार राहा. अरे रे रे, नांगरायला खूप मेहनत लागते. बैलांसोबत संपूर्ण शेतभर चालावे लागते. या कामापासून वाचण्यासाठी मला काहीतरी कारण सांगावेच लागेल. अरे श्याम भाऊ, आज माझ्या पत्नीच्या वडिलांचे निधन झाले आहे. मला 12वीसाठी त्यांच्या घरी जावे लागेल. जर मी तिथे गेलो नाही तर बरे वाटणार नाही. हो मोहन भाऊ, ही गोष्ट खरी आहे. ते तुमच्या वडिलांसारखेच आहेत. त्यामुळे तुम्ही नक्कीच तिथे जा. तुमच्या वाटेचे काम मीच करतो. तुम्ही निर्धास्त जाऊन या. मला वाटलं होतं की तुम्ही ते मान्यच करणार नाही, पण खरंच तुम्ही माझे खूप चांगले मित्र आहात. मी 12व्यानंतर परत येऊन तुमच्यासोबत शेतात खूप मेहनत करीन. मग थोड्याच वेळाने मोहन आपली पत्नीला घेऊन सासरी निघून जातो. ही गोष्ट पाहून श्याम खूपच चिंताग्रस्त होतो. ऐका हो, तुम्ही एवढे का चिंतित दिसत आहात? काय झाले? काही नाही, मोहन आपल्या पत्नी समवेत माहेरी गेला आहे आणि शेतात खूप काम साचले आहे. अहो, तुम्ही काळजी करू नका. तो येईपर्यंत मी तुमच्या सोबत शेतात काम करेन. मग दुसऱ्या दिवसापासून श्याम आपल्या पत्नी राखीसोबत मिळून नांगरणीचे काम सुरू करतो. काही दिवसांनी श्याम मोहनकडे जातो. ऐक ना मोहन भाऊ, पावसाळा सुरू झाला आहे आणि थोडीफार सरासरी पाऊसधाराही येऊ लागली आहे. तर मी विचार करत होतो की आपण दोघांनी मिळून पावसाच्या पाण्याला जाईल असा मार्ग करून ठेवावा, नाहीतर शेतात पाणी साचून राहील. अरे पण श्याम भाऊ, आज मला खूप गरजेचं काम आहे. काय झाले मोहन भाऊ, आता एवढे महत्वाचे काम कसले आले? अरे हो, सांगायचेच राहूनच गेले. मला वहिनीला घेऊन शहरात डॉक्टरकडे जावे लागेल, कारण 2-3 दिवसांपासून तिची तब्येत बरी नाही. ठीक आहे मोहन, तुम्ही जा. मी इथलं सगळं काम बघतो. मोहन मनातच म्हणतो, अरे वा, हा तर लगेचच तयार झाला. माझ्या वाट्याचं कामही करण्यास तयार आहे. आपण मिळून शेती करू. ही युक्ती तर माझी अगदी बरोबर ठरली. नाहीतर मला एकट्यालाच एवढं काम करावं लागलं असतं. काय विचार करत आहात मोहन भाऊ? तुम्ही काळजी करू नका. मी सांगितलं ना, इथलं सगळं काम मी पाहून घेईन. तुम्ही निर्धास्तपणे वहिनीला घेऊन डॉक्टरकडे जा. हाच विचार करत होतो की सगळी कामं तुमच्यावर टाकून शहराला जाणं मला अजिबात बरं वाटत नाही, पण काय करू, जायलाच लागेल. मग मोहन आपली पत्नीला घेऊन शहरात निघून जातो आणि दुसरीकडे श्याम पावसात भिजत भिजत आपल्या शेतात पावसाच्या पाण्याचा निचरा होईल असा रस्ता बनवू लागतो. रात्र होताच, ऐका हो, मला असं वाटतं की आपल्या शेतात काही काम नसेल तर तुमचा मित्र मोहन घरीच राहतो आणि जसे शेतात काम निघते तो काही ना काही सबब काढतो. माझा अंदाज अगदी बरोबर आहे. तो मुद्दाम बहाणे करून शहराला निघून जातो. अरे हे काय बोलतेस तू? असे बोलून माझ्या आणि माझ्या मित्राच्या मध्ये भांडण लावू इच्छितेस का? तो माझा लहानपणीचा मित्र आहे. तो मला कधीच फसवणार नाही. तुम्हाला माझ्या बोलण्यावर अजिबात विश्वास नाही ना? पण बघा, काही दिवसातच तुम्हाला सत्य समजेल. मग असेच काही दिवस गेले आणि पीक तयार झाले. मोहन भाऊ, चला आज आपण पिकाची कापणी करूया, कारण आज संध्याकाळी मला माझ्या पत्नी समवेत मेहुणीच्या लग्नाला जायचे आहे आणि आज जर पीक कापले नाही तर उद्यापासून ते खराब होऊ लागेल. हो हो श्याम भाऊ, चला आज आपण पीक कापून पोत्यात भरूया. मग दोघेही संपूर्ण पिकं कापून पोत्यात भरतात आणि शेतात पोती जमवतात. ठीक आहे मोहन भाऊ, आता आपली सगळी पिकाची पोती भरून झाली आहेत. संध्याकाळही होत आहे, म्हणून मी आता मेहुणीच्या लग्नाला जातो. तू ही धान्याची पोती बैलगाडीत भरून घरी ने. उद्या मी परत आल्यावर आपण ते धान्य मंडईत विकू. अरे भाऊ, तू काळजी करू नकोस.
जेव्हा मला वेळ नव्हता तेव्हा सगळे काम तू एकट्याने केलेस आणि आता तुला काम आहे तर मी एकटाच सगळं करीन. तू अजिबात काळजी करू नकोस. मी ही सगळी पोती बैलगाडीत भरून घरी नेतो. मग मोहन सगळी पिकाची पोती बैलगाडीत भरून घरी नेतो. ही सगळी पोती घरी का आणलीस? मंडईत विकायला का नाही गेलास? अरे श्याम त्याच्या मेहुणीच्या लग्नाला गेला आहे. तो उद्या सकाळी परतेल. तू आल्यावरच आपण ही पोती मंडईत विकायला नेऊ. बरं झालं तुम्ही पोती घरीच आणलीत. माझ्याकडे एक युक्ती आहे. सांग सांग, काय युक्ती आहे तुझ्याकडे? तुम्ही आपल्या घरीच पोती आणले हे बरं झालं. बघा, तुमचा मित्र उद्या सकाळपर्यंत परत येणार नाही. तोपर्यंत आपण ही सगळी पोती आपल्या घराच्या मागच्या खोलीत ठेवू. मग त्या सगळ्या पिकाचे पैसे फक्त आपलेच होतील. हो, ही गोष्ट तर अगदी बरोबर आहे. पण श्यामला काय सांगू की पीक कुठे गेले? अहो, त्या गोष्टींची तुम्ही चिंता करू नका. उद्या सकाळी तुमचा मित्र पोती घ्यायला येईल तेव्हा त्याला फक्त एवढंच बोला, पोती घरासमोर ठेवली होती, कुणी चोरून नेली कळलंच नाही. बस एवढंच बोला. त्यावर तो काय करणार? काहीच नाही. अरे वा भाग्यवान, तू किती हुशार आहेस, किती चांगलं डोकं चालवत आहेस. मी तर फक्त शेतात काम करतो. ही बचत राहिली होती आणि तू तर सगळी पिकं स्वतःचीच करून घेतलीस. वा भाग्यवान वा. तुम्ही या कामात अजिबात उशीर करू नका. तुम्ही सगळी पोती बैलगाडीतून उतरवून घराबाहेर ठेवून द्या, जेणेकरून गावकरीही पाहतील की पोती घराबाहेर ठेवली आहेत. मग रात्री आपण दोघे मिळून ती पोती लपवून टाकू. मग दोघेही ती सगळी पोती त्यांच्या घराच्या मागच्या खोलीत ठेवून देतात. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी, अरे मोहन भाऊ, तू सगळी पोती कुठे ठेवलीस? चल आज आपण ती मंडईत विकूया. हो हो श्याम भाऊ, चला. मग दोघेही घराबाहेर येतात. अरे बापरे, मी तर सगळी पोती इथेच ठेवली होती. पोती कुठे गेली? अरे मोहन भाऊ, हे काय बोलतोस तू? पोती कुठे आहेत? मला माहीत नाही. मी काल संध्याकाळी सगळी पोती इथे आणून ठेवली होती. मी ठरवलं होते की इथूनच पोती उचलून आपण मंडईत विकू. पण आता काय करू? सगळी पोती तर चोरली गेली. काय? आपली सगळी पोती चोरली गेली? हो, हे नक्कीच चोरांचंच काम आहे. नाहीतर इथे ठेवलेली पोती कोण उचलून नेईल? मोहन भाऊ, हे काय केलेस? 6 महिन्यांच्या मेहनतीला तू चोरांच्या हाती सोपवलंस. मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. अरे श्याम भाऊ, हे काय बोलतोस? तुझ्या बोलण्यात तर असा सूर आहे जणू त्या पिकात तुझाच एकट्याचाच हिस्सा होता आणि मी जाणीवपूर्वक ती पोती चोरांना दिली. त्या पिकात माझाही तर हिस्सा होता. नुकसान तर माझंही झालंय. हो हो, ही गोष्ट खरी आहे श्याम भाऊ. चोरांनी आपल्या दोघांचाच हिस्सा नेला आहे. आपल्या दोघांना मोठं नुकसान झालंय. चल ठीक आहे, मी आता माझ्या घरी जातो. असं म्हणून श्याम तिथून निघून जातो आणि घरी जाऊन शांतपणे बसतो. काय झालं हो? तुम्ही एवढे उदास का दिसत आहात? काय सांगू तुला भाग्यवान? मग श्यामलाल आपली पत्नीला सगळी गोष्ट सांगतो. अरे काही हरकत नाही, तुम्ही चिंता करू नका. अजून शेतात काम करण्यासाठी बरीच वेळ आहे. तोपर्यंत तुम्ही घराच्या अंगणात भाजीपाला लावा आणि विक्री करण्याचा व्यवसाय सुरू करा. हो, तू अगदी बरोबर बोललीस. मी असंच हातावर हात धरून बसून राहणार नाही. घरात बसून राहण्याने मला पैसे मिळणार नाहीत. मग श्याम भाज्या लावण्यासाठी आपल्या घराच्या अंगणात खणायला लागतो. खणताना त्याला एक मडकं दिसतं. अरे, हे तर सोने चांदीने भरलेलं मडकं आहे. हे तर माझं चांगलं भाग्य आहे. जर माझं पीक चोरी झालं नसतं तर मी कधी अंगणात भाजीपाला लावला नसता आणि ना इथे जमिनीत खोदकाम केलं असतं. या मडक्यातून एक सोन्याचा नाणाही विकला तरी माझ्या पिका एवढे पैसे मिळतील. मग श्याम आत जाऊन सारी गोष्ट आपल्या पत्नीला सांगतो. मग पत्नी म्हणते, हे सगळं भगवानाचीच कृपा आहे, कारण तुम्ही खूप मेहनती माणूस आहात. मेहनतीचं फळ नेहमी मिळतंच. आणि तिकडे दुसरीकडे मोहन, ऐका जी, आज रात्री आपण हे पीक माझ्या भावाकडे नेऊ.
आणि रात्री तिथेच थांबू आणि उद्या सकाळी हे पीक शहरात नेऊन विकू. हो, तू अगदी बरोबर बोललीस. आपण असंच करूया. मग रात्री मोहन आणि त्याची पत्नी त्या खोलीत जातात तर पाहतात त्यांची सगळी पिकाची पोती खराब झाली आहेत. अरे रे, हे काय झालं? आपण यांना इथे लपवण्याआधी हे तर विचारलंच नाही की जर पिकाला थोडीशी हवा मिळाली नाही तर हे सगळं खराब होईल. हे सगळं तुझ्यामुळं झालं आहे. जे आपल्याला आपल्या वाट्याला मिळणार होतं तेही आता नाही मिळणार. सगळं संपलं. आता आपण काय करू? आपलं तर सगळंच उद्ध्वस्त झालं. मित्रांनो, या कथेवरून आपल्याला हीच शिकवण मिळते की कधीही कोणाशीही वाईट करू नये, कारण वाईट करणाऱ्यांवर नेहमी वाईटच ओढवते. आणि श्याम खूप मेहनती माणूस होता, म्हणून त्याला त्याच्या मेहनतीचं फळ नक्कीच मिळालं. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.